शहादा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष कार्यालयावरून गोंधळ। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेची जवळपास 9 वर्षांनंतर नुकतीच निवडणूक अतिशय चुरशीची पार पडली। या निवडणुकीत जनता विकास आघाडीचे नगराध्यक्ष व 10 नगरसेवक तर भारतीय जनता पार्टीचे 20 नगरसेवक निवडून आले। मात्र लोकनियुक्त नगराध्यक्षपदी जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील विजयी झाले आहेत। दरम्यान उद्या दिनांक जानेवारी 13 रोजी उपनगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा व बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र यापूर्वीच उपनगराध्यक्षांच्या स्वतंत्र कार्यालयाच्या मागणीवरून नगरपालिकेत मोठा वाद निर्माण झाला। उपनगराध्यक्षांसाठी स्वतंत्र कार्यालय त्यांच्या कार्यकर्त्यांना हवे असल्याने भाजपाच्या 20 नगरसेवकांनी शहादा नगरपालिकेतील अतिशय महत्त्वाचा विभाग जन्म मृत्यू कार्यालय नगरपालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता परस्पर हलविले। या कृतीमुळे नगरपालिकेच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। या प्रकारामुळे नगरपालिकेत मोठा गोंधळ उडाला। प्रशासनाच्या अधिकारात असलेल्या कार्यालयात परवानगीशिवाय हस्तक्षेप केल्याने हा प्रकार नियमबाह्य असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। काही नगरसेवकांनी याला तीव्र विरोध दर्शविला असून प्रशासनाकडून यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शहादा नगरपालिकेतील नव्या सत्तासंघर्षाचा हा पहिलाच मोठा वाद असल्याने आगामी काळात नगरपालिकेतील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। गावकरी एक्सप्रेस न्यूजसाठी जगन ठाकरे, मुख्य संपादक, शहादा। 7:15 वाजेला सायंकाळी शहादा नगर परिषदमध्ये नगराध्यक्ष अभिजितदादा पाटील यांनी धुमाकूळ घातला। विषय उपनगराध्यक्षाची कॅबिन मिळावी नाही म्हणून बिगर कॅबिनचे पदग्रहण घ्यावे, मंडप टाकून बाहेर पद स्वीकारावं असं त्यांचे वैयक्तिक मत होतं। पण आम्हाला आमचे उपनगराध्यक्ष यांना सन्मानित करून कॅबिनमध्ये खुर्चीवर बसून पदग्रहण करायचे ठरले होते। तर आमचे कॅबिनचं एक काम सुरू होतं। काम सुरू असताना नगराध्यक्ष सायंकाळी 7 वाजता आले आणि यांनी एवढा धुमाकूळ मचवला पूर्ण शहराला इथं नगरपालिकेमध्ये बोलवलं आणि नगरपालिकेत बोलून की असा आरोप केला की चोरी केली, चोरी करून टाकली, नगरसेवकांनी चोरी केली। 20 नगरसेवकांना ते काहीच समजत नाही, उपनगराध्यक्षांना पण ते काहीच समजत नाही। फक्त 9 नगरसेवक आणि ते नगराध्यक्ष त्यांना शहादा शहराचा विकास करायचा आहे। बाकी 20 नगरसेवकांची कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू नाही आणि जागा नाही, म्हणून त्यांच्या आम्ही या गोष्टीचा निषेध करतो। लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजितदादा, हे तुमचे चुकीचे आहे, असं आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं। आम्हाला 13 तारखेला उद्या पदग्रहण कार्यक्रम आहे, उपनगराध्यक्षाची घोषणा आहे, तर तुम्ही आमचा अपमान केलेला आहे त्याचा जाहीर निषेध करून बेकायदेशीररित्या अज्ञात लोकांनी येऊन अतिशय महत्त्वाचे जन्म मृत्यूचे दाखले गहाळ केलेले आहेत। त्याच्यामध्ये संगनमत करणारे अधिकारी असतील, संबंधित जे कोणी असतील यांची उच्चस्तरीय एक चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारचं पत्र आम्ही माननीय PI साहेब, माननीय SP साहेब यांना देणार आहोत। ही अतिशय सिरियस ऑफेन्स झालेला आहे आणि तो दिवसा ढवळ्या झालेला आहे, ज्याची प्रशासनातील अधिकाऱ्यांना कुठलीही कल्पना नाही। अशा प्रकारची गंभीर घटना घडलेली आहे। अशा जर गोष्टी नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये होणार असतील आणि त्याची साधी कल्पना देखील अधिकाऱ्यांना नसेल तर भविष्यामध्ये इथं पोलीस बंदोबस्त लावायचा का मिलिटरी रूल लावायचा अशा प्रकारचा प्रश्न आता शहादा शहरवासियांच्या समोर निर्माण झालेला आहे।